सभागृहात त्याची आपण नोंद घेऊन चौकशी करून उपाययोजना करावी आणि अधिकची माहिती पटल्यावर ठेवा, मी माझ्याकडे घेऊन त्यांना पाठवून देईन. बसा बसा बसा. हा, नंतर मंत्र्यांना बोलू द्या. बोला. अध्यक्ष महाराज, आपण सांगितलं कालच्या पहिल्या प्रश्नावरच आपण या ठिकाणी मग तुम्ही निर्णय दिला की माझ्या दालनात मी मीटिंग लावतोय. अध्यक्ष महाराज, आता वडेट्टीवार साहेबांनी जे काही भूमिका मांडली, हे योजना शेतकऱ्यांसाठी आहे. मी काल पण तुम्हाला सांगितलं, पण हे व्यापाऱ्यांसाठी योजना मोदी फार गंभीर आहे. शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे म्हणून मी बोलतोय. हा सोयाबीन रिजेक्ट केलाय. या शेतकऱ्याचं नाव आहे राठोड साहाव. हा माणूस आहे राठोड साहाव. हा माणूस आहे माहुरगड, किनवट तालुक्यातील बोबगाव. हे एक हा रिजेक्ट होऊ शकतो का? तो शेतकरी रडत आला काल प्रश्न उपस्थित केल्यानंतर. हा दुसरा शेतकरी, अध्यक्ष महोदय, हा तिसरा शेतकरी. हे पूर्ण नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातले शेतकरी आहेत. यांच्या नावासह इथे चिठ्ठी आहे. हा सोयाबीन जर रिजेक्ट झाला, फक्त 9% मॉइश्चर आहे, 9%. मी आपल्याला अध्यक्ष महोदय सांगतो विनंती करून, बघा, तर मी काल जे बोललो, मला कोणी तुम्ही लोकांनी माझी थोडीशी टिंगल केली. तुम्ही त्यांच्या भावना समजून घ्या. तुम्ही भावना समजा. काय झालंय, तुमच्या सेंटरवर हा माल जातो ना, तो सेंटरवाला खरेदी करतो, पण गोडाऊन मध्ये ज्यावेळेस हा माल जातो ना, तो रिजेक्ट करतो. त्यामुळे हे सर्व सेंटरवाले हा सगळा माल आता घेत नाही सेंटरमध्ये. खरेदी सुरू बंद झाली आहे. 550 की काहीतरी तुम्ही सेंटर सांगितलं ना मंत्री महोदय. तुम्हाला एक सांगू, मी त्याच्या पुढे बोलत नाही. मी एक नाव आणि नंबर वाचून दाखवतो. त्या माणसाचं नाव आहे अखिल. बीड येथील खाजगी माणूस आहे अखिल. मोबाईल नंबर सांगतो, 9970219645. हा माणूस प्रत्येक सेंटर मंजूर करायसाठी 4 लाख रुपये घेतो. 4 लाख रुपये. आणि नाव काय सांगतो माहिती आहे? तुमचे OSD अभिजित पाटील. आणि गरजेचं नाव सांगतो, पाहिजे तुम्हाला मी नावात सकट सांगितलं, याचा मोबाईल तपासून घ्या. 9970219645 हा नंबर आहे. हा अखिल नावाचा माणूस आहे, बीड जिल्ह्यातील आहे. ठीक आहे. आणि गरजेचा नाही. अध्यक्ष महोदय थांबा, ते कुठे घेऊन चाललात? नाही नाही, आपलं वडेट्टीवार साहेब, वडेट्टीवार साहेब, नाही, तुम्ही शेतकऱ्यांच्या संदर्भात त्या ठिकाणी अशी नसून आपण आपल्याला विनंती आहे. हा हे जे चाललंय ना अध्यक्ष महोदय, उडवा. बघा, आम्ही कधी वेळ घ्यायचा विषय नाही, पण शेतकऱ्याच्या हक्कासाठी जर आम्ही इथे बोलत असू आणि हे तुम्ही कुठचं नवीन आयोग काढलं, जर कारवाई होत नसेल तर आम्ही उद्रेक कुठे करायचं? आमच्या भावना कुठे करायच्या? हे ते दाखवा ना जरा. तुम्ही बघा, मी तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत नाहीये, वस्तुस्थिती सांगतोय काय चाललंय खाली. हे सेंटर 12 सेंटर, 500 सेंटरवर पैसे वसूल केलेत. ठीक आहे. सन्मान्य सदस्य विजय वडेट्टीवार साहेबांनी दिलेल्या माहितीची आपण चौकशी करून योग्य ती उपाययोजना करावी असे मी निर्देश देत आहे. पुढे चला, चला पुढे. निवेदन कोणाचं आहे? घ्या निवेदन. अध्यक्ष महोदय, चौकशीशिवाय त्याला माहिती दिली आहे, चौकशी करू दे ना. त्यांना माहिती जी दिली आहे, मान्य वडेट्टीवार साहेबांनी जी माहिती दिली, राठोड साहू लिहिलं ना. गजानन पाटील धनमने, बदनापूर, किनवट, नांदेड. संजय कारजेवार, सिंदखेड, माहुरगड. भगवती प्रसार इंद्रजीत सिंग, प्रॉपर किनवट. गजानन रमेश बुरासे, भोगाव, तालुका किनवट.